दहिसर पूर्वेकडील संत ज्ञानेश्वर मार्ग चौकामध्ये उभा आहे आणि आपले ज्येष्ठ नागरिक आणि या भागातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते माननीय गावस्कर साहेब, अनुप गावस्कर साहेब यांनी दरवर्षी या भागामध्ये गुढीपाडवा हे आपले जे सण साजरे होतात, तर आज त्यांच्याशी मी शुभेच्छाच्या दृष्टिकोनातून बोलतो आहे. आपल्याला आमच्या ठिकाण टाकून आपण गुढी उभारलेली आहे. या गुढीपाडव्याचं महत्त्व आणि आपल्या संस्थेची माहिती द्या. या गुढीपाडवा हा सण आपण नवीन वर्ष, आपला गुढीपाडवा हा सण आपण हिंदू समाजामध्ये विक्रम संवत्सरप्रमाणे आपण हा साजरा करतो. ह्या गुढीपाडव्याला आपल्याला कल्पना असेल की प्रभू रामचंद्र यांनी जेव्हा रावणाचा पराभव केला, या दुष्ट प्रवृत्तीचा त्यांनी संहार करून ते जेव्हा अयोध्येला आले, त्या दिवशी गुढीपाडवा होता. आणि त्या दिवशी अयोध्येमध्ये सर्वांनी आपल्या घरामध्ये समोर अशा गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं होतं प्रभू रामचंद्रांचं. त्याचप्रमाणे गुढीपाडवा हा आपल्या सर्वांचा, मराठी लोकांचा खास करून नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आपण साजरा करतो. चैत्र महिन्यामधला आमच्या विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ आणि विघ्नहर्ता मित्र मंडळ ह्या दोघांच्या संयुक्त ह्यांनी आम्ही हा गुढीपाडव्याचा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात इथे साजरा करतो, गुढी उभारतो. त्याचप्रमाणे सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन केलं जातं. अनेक इकडचे भाविक लोक आहेत, तो हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आणि या परिसरामध्ये सर्व जे नागरिक आहेत, बालगोपाळ आहेत, ते संध्याकाळी भजनाला उपस्थित राहून भजनाचा आनंद घेतात. अशा प्रकारे आम्ही हा मराठी नववर्षाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. ही यशाची गुढी, ही विजयाची गुढी, ही छत्रपती शिवरायांची गुढी, ही गुढी महाराष्ट्राची गुढी. आणि गुढीपाडवा म्हटला की आज विजयाचा दिवस, चैत्राचा नववर्षाचा दिवस. आणि आज नववर्षामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून गावस्कर साहेबांनी जे बोललेत आणि आज इथे आता थोड्या वेळातच आपल्या दहिसरमध्ये नववर्ष एक गुढीपाडव्याची शोभायात्रा आज आपल्या भागामध्ये येत आहेत. आणि इथं आता ज्येष्ठ नागरिक आहेत, एक दुसरे आपले सावंत आहेत. सावंत पूर्ण नाव सांगा. महादेव बाळकृष्ण सावंत. साहेबांनी आता कसंही ज्येष्ठ नागरिक आहेत. गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा सण आहे. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र 12 वर्ष वनवासात राहून ज्यावेळेला ते रावणाचा वध करून अयोध्येत आले, त्यावेळेला त्यांच्या स्वागताला गुढी उभारली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी यशाची गुढी ज्या उभारली गेली, आमचे काशीमठ विठ्ठल मंदिराचे प्रमुख माननीय मधुसूदन पैसाहेब आलेले आहेत. आणि काशीमठ विठ्ठल मंदिराचा संपूर्ण कामगार प्रधान पैसाहेब, आज तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने काशीमठ विठ्ठल मंदिर शुभेच्छा द्या. ओम गुरुभ्यो नमः. सर्वांना श्री काशीमठ व्यवस्थापन समितीतर्फे हार्दिक स्वागत करतो. शोभायात्रा चाललेली आहे. चिकार लोकांनी भाग घेतलेला आहे. याच्यामध्ये भाग घेणारे आहे त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभो, त्याच्या कुटुंबांना बरेच पुन्हा बघो अशी परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करतो. आणि सफळ व्यक्त करून शब्द दिल्याबद्दल धन्यवाद. आज दहिसरमध्ये जी शोभायात्रा NL कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शिवाजी महाराजांना अभिवादन करून ही संपूर्ण शोभायात्रा दहिसरमध्ये परिक्रमा करत आज ती शक्तीनगराकडे येते. आणि शक्तीनगराकडे येताना यामध्ये लेझीम आहे, मल्लखांब आहे, यामध्ये ढोल ताशा आहे. आणि सर्व पाहताना आमच्या दहिसरच्या गृहिणी, भगिनी, माता, लहान लोकांपासून ही सर्व मंडळी इकडे आहेत. आणि आज ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरून गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचं स्वागत केलं जाणार आहे. आणि विशेषतः समारोह काशीमठ श्री विठ्ठल मंदिरात समारोप होणार आहे. आणि आपण आता प्रत्यक्ष आपली शोभायात्रा येते. मी अर्थ विनंती करतो आहे की आपण शोभायात्रेने कव्हरेज करावे. शोभायात्रा
हरे राम 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 हरे हरे. सुदन गिरिधारी गोपीनाथ मदन मोहन. हरि हरे राम कृष्ण भगवान. तू का हाँ हाँ बात क्या
मैया की ओ माता की सब संतन की भारत माता की सनातन हिंदू धर्म की हर 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 जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम सदा सर्वदा योग तुझा
दत्ताराम घुगे. आज नववर्ष गुढीपाडव्याच्या हा संपूर्ण पदयात्रेचा आनंदाचा सोहळा हे पाहत असताना आज आर्यव्रत एवढ्या मोठ्या टॉवरच्या चेअरमन कॉर्पोरेट सोसायटीच्या आणि ह्या संपूर्ण पदयात्रेच्या प्रमुख आदरणीय सरकारताईंचं मी स्वागत करतो आहे. आणि आपण आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपला हा कार्यक्रम उपक्रम आणि आपण शुभेच्छा द्याव्या. सगळ्यात प्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप नववर्षाच्या खूप शुभेच्छा आणि माझं सगळ्यांना सहस्नेह नमस्कार. घुगे सरांना मी करेक्ट करते, मी चेअरमन नाही, मी सेक्रेटरी आहे येथील आर्यवर्ताची. आणि गुढीपाडव्याचं ही शोभायात्रा काढण्याचं आमचं हे 4थं वर्ष आहे आणि तेवढ्याच यशस्वीरित्ये नंबर वाढवून आम्ही ही शोभायात्रा यावेळेला संपन्न केली. आता आम्ही सगळेजण काशीमठमध्ये आलो. आपण बघता की इथं फक्त मराठी नाही तर गुजराती, जैन आणि बंगाली समाजही आमच्याबरोबर जॉईन झालेला आहे. तर खूप आनंदाने हा उत्सव आम्ही साजरा केला आणि अशाच प्रकारे पुन्हा पुन्हा प्रत्येक वर्षी हा उत्सव मोठ्या संख्येने तुम्ही सगळे जॉईन झालात तर करता येईल. आपली ही एकत्र येणं, आपलं हे संघटन हे सगळ्यांना दाखवून देता येईल आणि त्याचा आनंदही घेता येईल. तर सगळ्यांचा आनंद द्विगुणित करायला जरूर पुढच्या वर्षी जे यावर्षी नाही येऊ शकले त्यांनी यावं, आम्हाला जॉईन करावं. धन्यवाद. आमचे पालखीचे प्रमुख आणि आदरणीय नाईक सरांना मी विनंती करतो आहे की आपण बोलावं. नमस्कार. या पालखीचे प्रमुख कोण नाही, सर्व समाज मिळून करतो. पण गेले 4 वर्ष आपण हे 9 वर्षाची यात्रा काढत आहोत आणि या 4थ्या वर्षी त्याने खूप चांगलं स्वरूप प्राप्त केलेलं आहे. आपल्या इथे आपण पाहिलं असेल यावेळेस की आर्य समाज, बंगाली समाज, हरे कृष्णावाले, वेगवेगळ्या पंथ संप्रदायाचे लोक हे सामील झालेच. पण त्याचबरोबर विविध विषयांचे चित्ररथ स्किटसहित आपले होते. त्यावर ऑपरेशन सिंदूर, संत गाडगे महाराजांचे 150 वर्ष, वंदे मातरमची 150 वर्ष आणि हिंद दी चादर, गुरु तेग बहादूर बलिदानाचे 350 वर्ष असे विविध विषय आपण समाजाच्या समोर या यात्रेतून यावर्षी नेले. हे वर्ष संत रविदासांच्या 650व्या जयंतीचं आहे. आपल्या यात्रेचं गुढीपूजन कदम काका हे जे NL कॉम्प्लेक्समध्ये चर्मकार व्यवसाय करतात त्यांच्यातर्फे केलं. असा आपण सर्व समाजाला घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला. आणखीन मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं दरवर्षी ही सर्वांना नम्र विनंती. जय हिंद, भारत माता की जय. ठाकूर प्रेझेंट आज काशी मठाकडे शोभायात्रा राहते. आमचे धार्मिक क्षेत्रातले कार्यकर्ते आदरणीय धनशुभाई गडियाजी तुम्हाला आजचा हा गुढीपाडवा नववर्ष तुम्ही या रॅलीमध्ये आहात, मला काय वाटतंय? हे शेवटी 4 वर्षापासून ही गुढीपाडव्याची यात्रा आमच्या NL कॉम्प्लेक्समधून निघते. पहिल्या वर्षी क्वचित थोडी कमी संख्या होती, 700-750. दुसऱ्या वर्षी 900 झाली, तिसऱ्या वर्षी 1500 झाली. आज कमीत कमी 2000 जेवढी मला असं वाटतं की आमच्या गुढीपाडव्याच्या यात्रेला प्रत्येक जणांनी दैसरवासियांनी इथे समर्थन दिलेलं आहे. आणि समर्पण आमचं इथे काशीमठचं जे विठ्ठल मंदिर आहे तिथे आता थोड्याच वेळात होणार आहे आणि तिथे सुद्धा महाप्रसादाची व्यवस्था श्री विठ्ठल मंदिर यांच्याकडून केलेली आहे. तुम्ही सकाळपासून निघालात, काही किती वाजता निघालात तरी रॅली कशा तुमची आलेली? आमची NL कॉम्प्लेक्समधून साधारणतः 9:15 वाजता जी आहे ही यात्रा निघाली. NL कॉम्प्लेक्स, युधिष्ठिर, भीम, आर्यवर्ता तो रस्ता पूर्ण करून नंतर रोड नंबर 3 शिवम बिल्डिंग, रिद्धी बिल्डिंग, राजेंद्र कॉम्प्लेक्स होऊन सरळ परत शिव मंदिर, आमचं मुंद्रणेश्वर महादेव मंदिर आहे, तिथून परत राईट मारून सांजी हॉटेलच्या जवळून राईट मारून परत आम्ही इथे सरळ आपल्या विठ्ठल रुक्मा मंदिराच्या यात्रेला इथे आलेलो आहे. आणि इथे आता काशीमठमध्ये आमची यात्रा इथे संपन्न होईल. माझ्यासोबत आमचे दिलीपभाई पालिक आहेत आणि आमचे विजय सागर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि संघ परिवाराचे जुने कार्यकर्ते आहेत. आपण गुढीपाडव्याबद्दल जरा सांगा. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाच्या दिवशी साधारणतः कसं असतं की बाबा
गुढी लोकांच्या घरी बांधली जाते आणि नवीन वर्ष म्हणून आपला एक सण साजरा करण्यात येतो. पण या दिवशी आता आपली संस्कृती संपत आली आहे, त्याला जपत आपण ही शोभायात्रा चालू केली. पहिली शोभायात्रा आमची जुनी निघते तिकडनं गावदेवी मंदिरपासून ती आपली मंतेश्वर गुफापर्यंत जात होती. पण हा परिसर जेवढा आहे CS कॉम्प्लेक्स वगैरे NL कॉम्प्लेक्स CS कॉम्प्लेक्स या परिसरामधले लोक होते, त्यांची पण एक भावना होती आणि भाजप किंवा संघ परिवार वगैरे लोकांनी याची दखल घेत 4 वर्ष झाले, ही 4थं वर्ष आहे. NL कॉम्प्लेक्सपासून सुरू केली आहे आणि CS कॉम्प्लेक्समध्ये फिरून इथे काशीमठमध्ये ही यात्राचं समापन होते. 4 वर्षामध्ये जसे आमच्या भावांनी सांगितलं की बाबा संख्या प्रत्येक वेळी वाढत गेली आहे. दार्शनिक पण तुम्ही बघताय, जे बायकांच्या ग्रुप आहेत, लेझिम वगैरे खेळतात, मलखंब आहेत, हे हवन होत आहेत, हे सगळं जे प्रात्यक्षिक आहेत ते प्रत्येक वर्षी वाढत चाललं आहे. आणि अजून आमचे प्रयत्न की अजून लोक जुळतील, अजून 2000 नाही, अजून 5000पर्यंत लोक जोडू आम्ही आणि वेगवेगळे प्रात्यक्षिक पण आम्ही वाढवू. खूप प्रयत्न चालू आहे या बाबतीत की बाबा ही आपली संस्कृती आहे, ही जपली गेली पाहिजे. आणि हल्लीचे जे लहान लहान मुलं आहेत ज्यांना या संस्कृतीबाबतीत नव्या पिढीसमोर आपण